23 तारखेला महाराष्ट्राचा बंदचा कॉल जो देण्यात आलेला आहे त्याला काही राजकीय पक्षांचा पाठिंबा, डाव्या संघटनेचा पाठिंबा हा त्यांनी जाहीर केला आहे। त्याच्याचबरोबर जे छोट्या छोट्या सामाजिक संघटना आहेत जिल्हा स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद पंचायत समितीपुरते जे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यांनी असणारा ह्या मार्चला पाठिंबा दिला, म्हणजे बंदला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्याचबरोबर जे असोसिएशन्स आहेत, शिक्षण संस्थांमधलं जे असोसिएशन्स आहेत, ग्रांट इन एड आणि नॉन ग्रांट इन एड, या दोघांबरोबर आमचं असणारं बोलणं झालं। सगळ्यात नाही पण त्याच्या काही जणांशी तेही सक्रिय रीतीने भाग घेणार आहेत असं त्यांनी जाहीर करणार आहेत। कोचिंग क्लासेस जे आहेत त्या कोचिंग क्लासेसना सुद्धा आम्ही असणारा अप्रोच झालेला आहोत। त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जे पेरेंट टीचर्स असोसिएशन स्ट्रॉंगली आहेत त्यांनाही आम्ही असणारा विनंती केलेली आहे की हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। प्रश्नफुटी फक्त असणारा एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी होत आहे आणि प्रश्नपत्रिका अशाच फुटत राहिल्या तर विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि जो मेरिट आपण म्हणतो तोच कुठेतरी इफेक्ट होईल अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्याचबरोबर कामगार चळवळी ज्या आहेत, एसटी मधल्या असतील, बेस्ट मधल्या असतील, महानगरपालिकेमधल्या असतील, त्याच्याचबरोबर इथला असणारा ट्रान्सपोर्ट जो आहे, ओला असेल, उबेर असेल, टॅक्सी युनियन असेल किंवा व्यापारी संघ जो आहे, या सगळ्यांशी आम्ही असणारं बोलणं चाललंय, काही ठिकाणी झालेलं आहे। आणि या सगळ्यांनी जे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विरोधात जो अमानुष अत्याचार केलेला आहे त्याच्यामध्ये एक राग आहे, चीड आहे आणि आम्हीही या बंदमध्ये सहकार्य आणि सक्रिय राहू असं त्यांनी सुद्धा तिथे असणारं आश्वासन दिलेलं आहे। तमाम महाराष्ट्राच्या जनतेला माझं असणारं आव्हान आहे, जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्या ठिकाणी टेरिटोरियल आर्मी जी आहे, मग आर्मीच्या अगोदरची एक आर्मी म्हणजे बीएसएफ आणि बीएसएफच्या नंतर टेरिटोरियल आर्मी जी आहे ती टेरिटोरियल आर्मी असताना स्टँड बाय वरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। दुसरं जे आहे ते मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये जो रिझर्व्ह पोलीस फोर्स ठेवण्यात आलेला आहे तो रिझर्व्ह पोलीस फोर्सला सुद्धा स्टँड बाय ठेवून एअरलिफ्टिंग करण्याचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। इनफॅक्ट जो लाठी हल्ला झाला त्यामध्ये होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांनी असे आदेश दिले होते की सायंकाळी 5 नंतर आम्हाला त्या जंतर मंतरवरती एकही विद्यार्थी त्या ठिकाणी दिसू नये अशा रीतीचे असणारे आदेश होते आणि त्या आदेशाला धरून असणारा अमानुष अत्याचार त्या विद्यार्थ्यांवरती करण्यात आलेला आहे, हा निषेध आहे। आणि यापुढे माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राने याची सुरुवात केलेली आहे शासनाचा विरोध करण्याचं। यापुढे लाठी हल्ला होऊ नये, छर्रे चालू नयेत, गोळ्या चालू नयेत, अश्रूधूर चालू नयेत विद्यार्थ्यांच्या विरोधात, तेव्हा सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंदामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतो आहोत। जे राजकीय पक्ष आहेत की ज्यांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत त्यांनाही आम्ही असं आवाहन करतोय की हा राजकीय प्रश्न नाही तर हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। इथे मेरिट राहणार की न राहणार असा असणारा प्रश्न आहे आणि म्हणून सर्व राजकीय पक्षाने जे बीजेपीच्या विरोधात आहेत या सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो।